सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, नितीन गडकरींच्या विभागाकडून की अमुक कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणे असणार, नुसतं आमंत्रण नाही आलं, प्रमुख पाहुणे म्हणून नोंद त्याच्यामध्ये. म्हणलं कसं काय धाडस केलं नितीनने. आणि मी गेलो तिथे. मला खरंच आश्चर्य, एवढं कोण मैत्रीची जाणीव त्याने ओळख ठेवून आपलं पद धोक्यात घालून निर्णय घेऊन मैत्री दाखवणे फारच दुर्मिळ, अपवादच नसतं. केंद्र सरकारचा भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्यांच्या मंचकावर पण मी जे बोललो सरकार विरुद्धच बोललो, तरी नितीन शेवटी बोलला, माझ्यावर काही बोलला नाही. उलट मला सांगितलं राणे नाही बोलले, बरोबर आहे, हे बरोबर आहे, माझी कॉलेज टाईट झाली. पण त्या सभागृहात एक टॅक्स फ्री आमदार आहे, तो कधीही उठला सभापती नाही म्हणत नाही, चला बोला राणे सर. विलासांचं सरकार आम्ही पाडत होतो. माझ्या घरी होतो बंगल्यात, आणि तिथे काँग्रेसचा एक नेता आला, शिवसेनेत असतो. बोले क्या कर रहा है? मैंने सरकार गिरा रहा है. और क्या? नहीं मगर कभी तक चलेगा. मतलब 5 साल चलेगा. जब तक विलासराव है तब तक हमारा चले. फिर विलासराव नहीं होगा तो मैंने नहीं चल, हम बंद कर देंगे. किसको कर रहे तुम लोग? विचार कोणाला करता? बोला सुशील कुमार करायचे विचार. बोले चला मी सरकार पाडत नाही. राजकारणात कोच शब्द बोललेला पाळत नाही, त्या नेमकीच अपवाद आहे. त्यातलं एक नारायण राणे, एकदा दिला म्हणजे दिला. पदावर असताना जो आनंद मिळाला तो विरोधी पक्ष नेता असतो. कुठलाही मंत्री विधिमंडळात आला त्यावेळेला तर मुख्यमंत्र्याने नमस्कार करायला जायचा नाही, विरोधी पक्षाच्या दालनात यायचा. थोडं दरवाजा शिपायाला सांगायचं उघडा, आणि उघडला का माझं लक्ष यायचं, साहेब नमस्कार, सांभाळून घ्या. जो काय मी आहे ना तो बाळासाहेब ठाकरेंमुळे. त्याने महाराष्ट्राला नारायणाने दाखवलं हो. बाळासाहेबांनी न्यायला पाहिला आणि त्यांनी महाराष्ट्राला नारायणाने दिलाय. नारायणाने कधीच दिसला नसता. हा कोकणी माणूस हा कोकणाच्या बाहेर इथे फक्त नोकरी करायला आला होता. आयुष्यात एवढं मी लोकांना बोललो तरी यशस्वी झालो ना, म्हणजे माझा स्वभाव माझा ॲसेट आहे, मला सगळ्याला कारणीभूत आहे.